पीएम केअर फंडातून कर्जमुक्ती करा, केंद्र सरकारनं मदत करावी असं ठाकरेंनी म्हटलंय। कर्जमाफी न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय। उद्धव ठाकरेंनी सरकारला हा इशारा दिलाय आणि कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न त्यांनी विचारला। यासाठी काय पंचांग पाहणार का असा उद्विग्न सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। धाराशिवमध्ये आज उद्धव ठाकरेंनी दौरा केला, शेतकऱ्यांशी चर्चा केली, काय त्यांचं दुःख आहे ते समजून घेतलं, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी समजावून घेतल्या, या संपूर्ण भागाची पाहणी केली आणि त्याच वेळी सरकारवर टीका करताना सरकारला काही प्रश्नही उपस्थित केले। ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत। त्यांचं म्हणणं, साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती, अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही, पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाहीत। तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेला तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा, कर्ज माफ करा। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत।